फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन. आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर 9766249071 वर. त्यांना जर का 100 रुपये मिळाले असतील तर शक्तीपीठ महामार्गवाल्याला फक्त 40 रुपये मिळणार आहे, ते लक्षात ठेवा. 12 जिल्ह्यातले खासदार, 12 जिल्ह्यातले आमदार, 12 जिल्ह्यातले असं विरोध करणारे लोक, या सगळ्यांची याच्यामध्ये वाटण्या असणार आहे. 86,000 कोटी रुपये खर्च करायचे आहेत. त्यातनं ठेकेदार पोसायचे आहेत, त्यातनं राजकीय नेत्यांना पोसायचं आहे, आमदारांना पोसायचं आहे, खासदारांना पोसायचं आहे, मंत्र्यांना पोसायचं आहे आणि सरकारी अधिकाऱ्यांना पोसायचं आहे आणि जनतेला खड्ड्यात घालायचं. त्यांनी रस्ता बांधत असताना शेतकऱ्यांना बाजारभावाच्या चौपट आणि 5 पट रक्कम जमिनीचा मोबदला म्हणून दिला आणि याने काय केलं, 2021ला कायद्यामध्ये दुरुस्ती करून घेतली 2022ला आणि त्या कायद्यानुसार आता तुमची जमीन घ्यायचं काय म्हणून तुम्हाला विचारलं जात नाही. आमच्या अडचणीच्या काळात, आमच्या संकटाच्या काळात जरी आमच्यावर येणार नसतील तर हे वळू पोसायचं कारणच काय? जोपर्यंत माझी ही जीभ चालते, जोपर्यंत माझं शरीर चालतं, तोपर्यंत त्यांना मी सुखानं जगून देणार नाही, एवढं मात्र तुम्हाला खात्री नसतो. तुमची बाजू जर न्यायाची असेल, सत्याची असेल तर तुम्हाला जिंकायला काय अडचण आहे. तसंच शक्तीपीठाला विरोध ही सुद्धा बाजू आपली न्यायाची, सत्याची आणि समाजाच्या हिताची आहे, लक्षात ठेवा. नुसतं आपल्या नव्हे, समाजाच्या हिताची ही गोष्ट आहे. 86,600 कोटी रुपये खर्च करून हा जो रस्ता होणार आहे, त्या रस्त्याची खरोखरच महाराष्ट्राला गरज आहे का, हे पहिला बघितलं पाहिजे. यवतमाळ पासून अगदी सिंधुदुर्ग पर्यंत जाणारा हा जो रस्ता आहे, हा रस्ता नागपूर ते कोल्हापूर पर्यंत येणारा जो आपला राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला बरोबर समांतर आहे. त्या 2 रस्त्यामध्ये काही ठिकाणी 2 किलोमीटर सुद्धा अंतर नाही आणि काही ठिकाणी 20 किलोमीटर पर्यंत अंतर आहे. त्याला बरोबर समांतर आणि सगळ्या बागायती पट्ट्यातनं जातोय, सुपीक आणि काळ्या जमिनीतनं जातोय. कोल्हापूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सांगली जिल्हा आला, मध्ये परभणी आली, लातूर जिल्हा आला, तो मांजरा नदीच्या काठावर सुपीक जेवढी जमीन आहे बागायती तिथनं जातोय. नांदेड आला, हिंगोली आला, वाशिम आला, यवतमाळ आला. मी या सगळ्या जिल्ह्यातनं जाऊन आलेलो आहे आणि सगळीकडे शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्याचं समर्थन करणारे जे सांगतात की सांगली कोल्हापुरातच तेवढा विरोध आहे, हे साफ खोटा आहे. कालच बार्शीच्या शेतकऱ्यांनी प्रांताच्या ऑफिसमध्ये जाऊन जवळजवळ 100-125 शेतकरी आहेत, त्याला अगदी गुडघे टेकून दंडवत घातला, आम्हाला या शक्तीपीठातनं मुक्त करा म्हणून. लाज वाटली पाहिजे या लोकांना. याचा मला जास्त संताप येतो. या शेतकऱ्यांना दंडवत घालायला लावणाऱ्यांना मी गुडघे टेकायला लावल्याशिवाय सोडणार नाही, एवढंच मला विचार. काय गरज आहे या शक्तीपीठाची? काही गरज नाही. मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवायची गरज नाही. आता आपली पोरं सुद्धा शिकलेली आहेत, सगळी माहिती मिळते. जर तुम्ही मनात आणलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टीची खडानखडा माहिती मिळते. तुम्ही फक्त राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विचारा. हा जो कोल्हापूर पासून सोलापूर, नांदेड पर्यंत आणि नंतर नागपूरकडे जाणारा जो काही राष्ट्रीय महामार्ग आहे, हा महामार्ग नुकताच केंद्र सरकारनं बांधून पूर्ण केलेला आहे. शक्तीपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा आहे, लक्षात घ्या. आणि रत्नागिरी, कोल्हापूर, नागपूर हा महामार्ग केंद्र सरकारचा आहे, नॅशनल हायवे अथॉरिटीचा आहे. भारत सरकारचा एक रस्ता असताना त्याला समांतर राज्य सरकारनं दुसरा रस्ता बांधायची गरज नव्हती. तो 4 पदरी आहे, हा 6 पदरी होणार आहे. तो साधा आहे, हा एक्सप्रेस होणार आहे. कोणी फरक नंतर तुम्हाला सांगतो. तर या
रस्त्याची जर माहिती घेतली तर 60 किलोमीटरला एक टोल आहे साधारणपणे त्या नागपूर कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर. आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी सांगतात की या टोलवर साधारणपणे आम्हाला दररोज 40 लाख रुपये एवढा टोल वसूल होणं अपेक्षित आहे. तरच आमचं टोलचं गणित बरोबर जमतंय, नाहीतर टोलची मर्यादा आम्हाला वाढवायला लागते. मग मी विचारलं किती गोळा करताय? ते म्हटले 9 ते 10 लाख रुपये गोळा होतात. म्हणजे पूर्ण क्षमतेनं जो रस्ता वसुली करायला पाहिजे त्याच्या केवळ 25%, 1/4 वसुली होते. म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर तो रस्ता तोट्याचा चाललाय. 40 लाख रुपये वसूल झाला असता तर फायद्याचा झाला असता किंवा जेवढ्याच तेवढं झालं असतं. पण इथं तर 9-10 लाखच गोळा होत्यात. म्हणजे जो 4 पदरी रस्ता आहे ज्याचा केवळ क्षमतेच्या 25% जो गल्ला वसूल करतो, तो रस्ता असताना त्याला शेजारी दुसरा 6 पदरी रस्ता केल्यानंतर त्याचा टोल होणार 4.5 लाख रुपये, त्यांचा टोल होणार 4.5 लाख. म्हणजे दोघंही तोटे. आणि टोल कोणी भरणार? रस्त्यावर जाणाऱ्याने येणाऱ्याने आपण भरायचं. म्हणजे एकाला तोट्यात घालायचा, दुसऱ्या तोट्यात जायचं. काही कारण नाही. अहो तुम्ही कधी पंढरपूरला जाताना ट्रॅफिक जाम झाल्याचं ऐकलंय का? अगदी आषाढी एकादशीला, कार्तिकी एकादशीला काय महाराज झालं का ट्रॅफिक जाम? किती वेळा जाता तुम्ही पंढरपूरला? लगेच जाता की नाही? म्हणजे इतकं सोपं झालंय आता पंढरपूरला जायचं. तुळजापूरला इतकं सोपं झालेलं आहे. सोलापूर कधी आला आणि कधी तुळजापूरला गेलो पोहोचलो कळत नाही. तीच परिस्थिती परळी वैजनाथची आहे, तीच परिस्थिती औंढा नागनाथची आहे. कुठल्याही देवस्थानला जायला भक्तांना काही त्रास होत नाही. एकदम सहज 100-125च्या स्पीडनं आरामात जात आहे. 150-200च्या स्पीडनं जाण्यासारख्या गाड्या तुमच्याकडे नाहीत. त्यामुळे ते स्वप्न बघू नका तुम्ही. आपल्या गाड्या जास्तीत 100च्या स्पीडनं राज्याचा लकीचे आहेत. मग नवीन रस्ता कशासाठी पाहिजे झालाय? कारणच काय? कारण 86,000 कोटी रुपये खर्च करायचे आहेत. त्यातनं ठेकेदार पोसायचे आहेत, त्यातनं राजकीय नेत्यांना पोसायचं आहे, आमदारांना पोसायचं आहे, खासदारांना पोसायचं आहे, मंत्र्यांना पोसायचं आहे आणि सरकारी अधिकाऱ्यांना पोसायचं आहे आणि जनतेला खड्ड्यात घालायचं. त्यासाठी यांना 86,000 कोटी रुपये खर्च करायचे. तुम्हाला एवढाच पैसा जास्त झालाय तर हे 86,000 कोटी रुपये खर्च करा आणि तिकडे म्हसवड, मान, खटाव, जत, कवटेमंकाळ, तिकडे सांगोला सगळे मोकळी गोडकी माळं पडलेली आहेत, गायरानं पडले आहेत. तिथं सोलर प्रकल्प उभा करा आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या. लाज वाटली पाहिजे यांना एवढी तरी. किमान रात्री साप जाऊन मरणारे शेतकरी तरी वाचतील. तुम्हाला खर्चच करायचे असेल तर सोलर प्रोजेक्टला खर्च करा. अपूर्ण राहिलेल्या सिंचन प्रकल्पासाठी खर्च करा. या शक्तीपीठासाठी खर्च करून तुम्हाला काय मिळणार आहे? त्यांना बरंच मिळणार आहे. त्यांना बरंच मिळणार आहे म्हणून त्यांना शक्तीपीठावर एवढा पैसा खर्च करायचा. मी तुम्हाला अनेकदा सांगतो, हे गडकरींचं जे काय राष्ट्रीय महामार्ग खातं आहे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, त्यांनी देशभरामध्ये जे वेगवेगळे रस्ते बांधलेले आहेत त्या रस्त्यांचा जरा अभ्यास करा. तो रस्ता बांधायला त्यांना खर्च किती आलाय त्याचा अभ्यास करा. साधारणपणे 6 पदरी रस्ता बांधायला 1 किलोमीटरला त्यांना 30 ते 35 कोटी रुपये खर्च येतो. 1 किलोमीटरला 6 पदरी रस्त्याला. जिथं माळरान आहे, खाली भराव टाकायला लागत नाही, कठीण खडक आहे, तिथं 30 कोटी. तिथं काळी माती आहे, भराव टाकायला लागतो, एखादा पूल बांधायला लागतो, तिथं 35 कोटी. म्हणजे ती काय साधू संत माणसं आहेत असं मी म्हणणार नाही.
त्यांचंही बरंच चाललेलं असतं काहीतरी, पण तरी सुद्धा त्यांचं खाऊन पिऊन वाटून 35 कोटीत 1 किलोमीटर रस्ता होतोय. आता ह्यांचा खर्च किती होतोय? 86,600 कोटी भागिले 802 उत्तर येईल 107 कोटी 60 लाख. म्हणजे जो रस्ता 35 कोटीत व्हायला पाहिजे 1 किलोमीटरला, त्याचा खर्च 107 कोटी 60 लाख रुपये होतो. तिप्पट. म्हणजे पूर्ण रस्ता जर यांनी इमानदारीनं म्हणजे त्यांच्यासारखं थोडं खाऊन केला असता तर तो 28 ते 30 हजार कोटीत झाला असता. तो रस्ता जे बांधणार आहेत 86,000 कोटी. त्यांनी रस्ता बांधत असताना शेतकऱ्यांना बाजारभावाच्या चौपट आणि 5 पट रक्कम जमिनीचा मोबदला म्हणून दिला. आणि याने काय केलं? 2021ला कायद्यामध्ये दुरुस्ती करून घेतली 2022ला, आणि त्या कायद्यानुसार आता तुमची जमीन घ्यायचं काय म्हणून तुम्हाला विचारलं जात नाही, तुमची संमती घेतली जात नाही. तर 1956च्या कायदा लावून सक्तीनं पोलीस बंदोबस्तामध्ये तुमची जमीन घेतली जाते आणि त्यासाठी जी किंमत ठरवली जाईल ती तुम्हाला न विचारता, तुमच्यावर वाटाघाटी न करता सरकार सांगेल ती किंमत तुम्हाला स्वीकारावी लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला कुठल्याही न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही, अशी दुरुस्ती यांनी आधीच करून ठेवली आहे. चोर मावस भाऊ सगळे मिळून वाटून खाऊ असं यांचं धोरण आहे. कारण दुरुस्ती केली उद्धव ठाकरे सरकारनं आणि अंमलबजावणी करताय देवेंद्र फडणवीस सरकार. हेही लक्षात घ्या. म्हणजे ज्यांना पुणे आपला कोल्हापूर रत्नागिरी रस्त्याला ज्यांची जमीन गेली त्यांना जर का 100 रुपये मिळाले असतील तर शक्तीपीठ महामार्गवाल्याला फक्त 40 रुपये मिळणार आहे. ते लक्षात ठेवा. हे विक्रम उगत आलेला नाही इथं माझ्याबरोबर. मधला हा त्या रस्त्याचा सुद्धा 38 किलोमीटरचा जो भाग आहे त्याला या नव्या कायद्याप्रमाणे पैसे देत होते म्हणून ते बंद पाडलेला आहे. आणि आता परवा लाजत म्हणाले आम्ही केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवतो. म्हणजे अजून निर्णय झालेला नाही, लक्षात ठेवा. म्हणजे एक तर शेतकऱ्याला कवडी मोल किंमत द्यायची, फुकापासरी शेतकऱ्याची जमीन घ्यायची. हे मी एवढं विस्तारानं मुद्दा म्हणून सांगायला लागलोय कारण काही भामटी लोक गावागावात फिरायला लागल्यात. लय पैसे येणार आहेत. 2 कोटी 4 कोटी 5 कोटी असं सांगत फिरायला लागल्यात. त्यांना एवढंच सांगतो, तुमचा गट नंबर सांगा, पैसे किती मिळणार आहेत मी सांगतो तुम्हाला. कारण तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला रेडी रेकॉर्ड माहित आहे त्या जमीन गट नंबरचा, त्याच्यावरनं गणित करून लगेच सांगतो तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत ते. पैसा तुम्हाला काही त्यातनं मिळणार नाही. आता काय आमचं पिकतंय जाऊन दे की असं म्हणणाऱ्यांना फक्त त्यांनी त्यांचा जात असेल तर गट नंबर. काही लोकांनी शक्तीपीठ महामार्ग करा असं देवेंद्र फडणवीसांना निवेदन दिलं असं मी ऐकलं. मी म्हटलं ज्यांनी निवेदन दिले त्यांचे गट नंबर जरा जाहीर करा. म्हणजे ते गट नंबर त्या रस्त्यात येतात का नाही हे तरी बघतो की. ज्याचं जातच नाही त्याला काय वाट. आपल्याकडे एक म्हणत आहे की पंचासारखा कोणी उदार नसतोय, होय ना, आणि वाटचोर जर का कोणी विद्वान नसतोय. जाताना सल्ला द्यायचा करायचं. अरे ज्याचं जळतंय त्याला कळतंय. खरोखरच ज्याची जमीन जाते तो म्हणतोय काय माझी जमीन घ्या शक्तीपीठाला म्हणून. आणि म्हणत असेल तर एखादं कदाचित अज्ञानातून मी 12 जिल्हे फिरून आलेलो आहे. मला एकही शेतकरी या 12 जिल्ह्यामध्ये माझी जमीन शक्तीपीठाला द्यायला तयार आहे असा भेटलेला नाही. हे लक्षात घ्या. एकही शेतकरी भेटलेला नाही. यायला पाहिजे तर माझ्याकडं. मी काय त्या काश्मीरमध्ये नावं विचारून गोळ्या करणारे अतिरेकी सारखा काय अतिरेकी आहे काय मला घाबरायला. मला म्हणायला पाहिजे काय रे बाबा आम्हाला एवढं पैसे कोटीनं मिळतात, तू का आमच्या आडवा यायला म्हणायला पाहिजे कधी. मला या 12 जिल्ह्यामध्ये एकही शेतकरी आम्हाला जमीन द्यायची आहे तुम्ही आम्हाला विरोध करू नका असं सांगायला आलेला नाही.
मग मला सांगा की हे कशासाठी? कारण 86,000 कोटी जे खर्च होणार आहे त्यातले 30,000 कोटीत रस्ता करायचा आणि वरचे 50-55,000 कोटी रुपये वाटून घ्यायचं, यासाठी सगळा आटापिटा हे लक्षात ठेवा. किती? 50 ते 55,000 कोटी. लिहायला तर येते का तुम्हाला कागदावर? 55,000 कोटी म्हणजे किती शून्य सांगा मला. अकरा शून्य. आणि बघा सुरुवात, बघा माझं निरीक्षण बघा, सुरुवातीच्या काळामध्ये सगळे तुमच्या बरोबर होते, खून देणार नाही म्हणत होते, पण हळूहळू एका एकाचा विरोध मावळायला लागला. काही जण म्हणाले विकासाला कसा विरोध करायचा? कुणाचा नाही विकास. कुणाचा विकास? तुमचा विकास. कुणाचा? ज्याने आम्हाला घडवलं ते आमचे गुरु शरद जोशी सांगायचे, विकासाला आम्ही कधी विरोध करत नाही, पण शेतकऱ्याची थडगी बांधून त्याच्यावर जर का विकासाचे मनोरे बांधणार असाल तर आम्ही तुमची थडगी बांधल्याशिवाय सोडणार नाही, हे लक्षात ठेवा. शेतकऱ्याचं वाटोळे करून विकास करताय. 27,000 एकर जमीन जाणार आहे. अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक यांचा जर का विचार केला तर साधारणपणे एका शेतकऱ्याची सरासरी अर्धा एकर जमीन आपण धरू, म्हणजे जवळपास 50,000 शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवून तुम्ही रस्ता करणार आहात. मी देवाचा भक्त आहे. मला एक सांगा, कुठला देव असा सांगतो 27,000 कुटुंबाचं वाटोळं करा आणि माझ्याकडे यायला भक्तांना रस्ता करून द्या म्हणून? सांगा कुठला देव? माझ्या भक्ताचं वाटोळं करा, त्याच्या घरादारावर नांगर फिरवा आणि माझ्याकडे भक्तांना सहजगत्या येऊन दे, असा कुठला देव सांगल का? का देवी कुठली सांगल? नाव देवाचं घ्यायचं. बरं तुम्ही तिकडनं आला पोहरादेवीकडनं, सगळे देव करत करत अगदी परळी, वैजनाथ, औंढा, नागनाथ, तुळजापूरची महालक्ष्मी सगळं झालं, पंढरपूर झालं, नरसोबाची वाडी झाली, बाळूमामा झाला, सगळं झालं. गोव्याला कशाला निघालाय तुम्ही? तिथं कुठलं तीर्थ मिळत आहे? कोण आहे तो भक्त गोव्याला चाललाय? हा? कुणाला मूर्ख म्हणावं लागले ते? नागपूर ते गोवा कशासाठी चाललंय मला माहिती आहे. तिथं चंद्रपूरमध्ये, गडचिरोलीमध्ये एका उद्योगपतीनं तिथल्या आदिवासींचं रांगोळी करून सगळी जंगलांची कत्तल करून तिथं खाणी चालू केलेली आहेत आणि तिथला सगळा माल या हायवेनं गोव्याच्या बंदरातून बाहेर पाठवायचा आहे. यासाठी ना रस्ता पाहिजे, तुमच्यासाठी नव्हे. हे लक्षात घ्या. काही भामती म्हणतात विकास होणार आहे. कसला विकास होणार आहे? एखाद्या शेतकऱ्याला विचारा, त्याच्या शेताचे 2 तुकडे करून रेल्वे गेलेली असेल तर त्याचा विकास झाला का? त्याला विचारा. अलीकडनं पलीकडे अहो मस्त जाऊन देत नाही. रेल्वे रुळावरनं कधी मस्त गेलेलं बघितलं काय? आणि गेलं समजा म्हैस जखमी झाली तर रेल्वे खातं तुम्हाला दंड करते, आमच्या हातीत मस्का सोडला म्हणून, आणि ते मुळीला जायला लागते केसला. जसा आपल्या शेतातनं रेल्वेचा रूळ गेल्यानंतर आपल्याला काहीच फायदा होत नाही, त्याच पद्धतीनं हा शक्तीपीठ महामार्ग आपल्या शेतातनं गेल्यावर आपल्याला त्याचा काहीच फायदा होत नाही. त्याचं कारण सांगतो मला. त्या 802 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला बाहेर पडायला फक्त 26 मार्ग आहे. 26 ठिकाणी त्याला बाहेर पडायला रस्ता आहे. बाकी बंदिस्त रस्ता आहे तो, कारण सुपर एक्सप्रेस हायवे आहे. बंदिस्त, दोन्ही बाजूला कंपाऊंड असणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला कंपाऊंड असणार आहे. 20-20 फूट, काही ठिकाणी 70-70 फूट उंचीचा डोंगरासारखा भराव असणार आहे.
आणि त्याच्यावरनं गाड्या भार 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 वेगात जाणार. तुम्ही नुसतं असं मान वाकडी करून बघत राहायचं वेगवान गाड्याकडे, तुम्हाला त्याचा काही फायदा नाही. त्या रस्त्यावर तुमच्या सायकलीला, तुमच्या मोटरसायकलीला, तुमच्या ट्रॅक्टरला, तुमच्या बैलगाडीला प्रवेश नाही. कारण एक्सप्रेस हायवे. एक तुम्ही अलीकडच्या शेतातनं पलीकडे शेतात जायचं असेल तर मागं 8-10 किलोमीटर नाही तर पुढं 8-10 किलोमीटर कुठेतरी जायचं, बोगदा बघायचा आणि मग पलीकडे जायचं. पाईपलाईन इकडनं तिकडे करत असताना त्यांची परवानगी घ्यायची, मग पाईपलाईन करायची. या सगळ्या अडचणी येणार आहेत. एकदा ऑक्टोबर महिन्यामध्ये पट्टी काढून एखादी बस करा, छोटी मिनी बस करा आणि समृद्धी महामार्गाने एक चक्कर टाकून या. औरंगाबाद पर्यंत जावा, नंतर पुढे त्याच्या ह्याच्यापर्यंत जाऊन या, फार नागपूरपर्यंत जाऊन आलं तर माझी काय हरकत. मी ऑक्टोबर महिन्यामध्ये काय सांगतो तर त्यावेळी परतीचा मान्सून येत असतं, पाऊस पडत असतं आणि त्यावेळी तुम्हाला शेकडो एकर जमिनीमध्ये पाणी साठलेलं दिसेल तुम्हाला सगळं. का तर हा तो समृद्धी महामार्ग बांधत असताना त्यांनी फक्त नकाशावर जेवढे ओढे तिथंच काही कूलर किंवा पायपा टाकल्या, पण त्याच्याशिवाय आपल्या रानातनं छोट्या छोट्या वगळी सुद्धा असतात. पाऊस पडल्यानंतर त्या वगळीतनं पाणी बाजून जात असते, त्याचा त्यांनी कुठेही विचार केलेला नाही. त्यामुळं असा आडवा बांध झाल्यामुळं शेकडो एकर जमिनीमध्ये 2-2 महिने पाणी साठून राहतंय. मग मला सांगा, 2 महिने पाणी साठून राहिल्यावर सोयाबीनची अवस्था काय होईल, भुईमुगाची अवस्था काय होईल. ते आता तिथले समृद्धी महामार्गाला पैसे जमीन देऊन पैसे गोळा घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा आता पश्चाताप व्हायला लागलेला आहे. इथं तर आपण पूर रेषेत आहे. फक्त कल्पना करा, माणगाव ते पट्टणकोडोली पंचगंगेला आडवा पूल झाला, दक्षिण उत्तर डोंगरासारखा भराव टाकून ते पूल बांधत असताना फक्त नदीवरच तेवढं पाणी पास होईल अशा पद्धतीनं पिलर बांधतात आणि बाकीचं भराव टाकतात. कारण ठेकेदाराला भराव टाकण्यात इंटरेस्ट असतो, त्यात नफा जास्त असतो. पिलर बांधावं म्हटलं तर नदी काठाला 50-50 फूट खाली खोल करावं लागते, त्यावेळी कुठं पाया लागतोय, ते खर्चिक असतंय. आणि त्यामुळं नदीच्या पात्रापुरतं तेवढं रस्ता सोडायचा पाणी जायला आणि बाकीचा भराव टाकायचा. आणि कुणी जास्त किटकिट करायला तर एखादी कुठेतरी कमान बांधायची, त्यातनं पाणी जात नाही. आंबोली ते महाबळेश्वर ही जी सह्याद्रीची डोंगररांग आहे, दक्षिण उत्तर लांबी आहे 225 किलोमीटर. या 225 किलोमीटरमध्ये जुलै महिन्यामध्ये जो पाऊस पडतोय तो सगळाच्या सगळा पाऊस हिरण्यकेशी, दूधगंगा, वेदगंगा, भोगावती, कुंभी, कासारी, पंचगंगा, वारणा, कृष्णा, कोयना या नद्यातनं शिरोळ तालुक्याला ते पाणी येतंय. दररोज 5 लाख क्युसेक पाणी येते त्यातनं, 5 लाख क्युसेक. आणि जरा नैसर्गिक रचना बघा, आपल्या पाठीमागे डोंगर आहे, त्या डोंगरावर पडलेलं पाणी एकदम वेगात खळखळत खाली येतं आणि पुढं सपाट जमीन आहे, त्यामुळं पुढे जाणारं पाणी एकदम हळूहळू पुढे जातंय. येणारं पाणी वेगात येत राहतंय, पुढे जाणारं पाणी हळूहळू पाणी जातंय, म्हणून पाणी पात्रावर पडतंय आणि पसरतंय. पात्रावर पडलेलं पाणी फक्त तसंच राहत नाही, तेही हळूहळू पुढे सरकत असतंय. पण त्या पात्रावर पडलेल्या पाण्याला जर भराव टाकून अडथळा निर्माण केला तर जो पूर 10-15 दिवसामध्ये ओसरायला पाहिजे तो पूर 25 ते 30 दिवस राहतो. मग 25-30 दिवस जर का पूर राहिला तर अवस्था काय होईल. मी मगाशी ज्या पुलाचा उल्लेख केला
माणगाव ते पट्टणकोडली तो पूल झाल्यानंतर कोल्हापूरच्या बिंदू चौकात पाणी येईल. बिंदू चौकात चेष्टा नाही. नुसतं शक्तीपीठ महामार्ग म्हणजे फक्त शेतकऱ्याचं मरण नाही आहे, लक्षात ठेवा. सर्वसामान्य माणसाचं सुद्धा मरण आहे. महापुराचा फार मोठा धोका या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला आहे. पूर रेंगाळणार आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये निसर्गाचं जे बदल झाले त्यामुळे कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडायला लागलाय, म्हणून जास्त धोका निर्माण झालेला आहे. या कुठल्याही गोष्टीचा या पुलाचा आराखडा तयार करताना विचार केला गेला नाही. मी अनेक पत्र लिहिली या महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला, मला त्याची माहिती द्या. त्यांच्याकडे काहीच माहिती नाही, पण मोजणी मात्र चालू आहे. कशाच्या आधारावर चालू आहे? कारण यांना काही करून रस्ता करायचा आहे, बाकीनं काही का होईना. म्हणजे मला सांगा की महापुराचा फटका कोणाला बसतो? गरीब माणसाला बसतो, लक्षात ठेवा. पूर रेषेत जागा स्वस्त मिळते म्हणून गरीब माणूस जागा घेतोय आणि तिथे घर बांधतोय. ते काय 2 मजली आणि 3 मजली बांधत नाही, कसं तरी एखादं साधं घर बांधतोय. म्हणजे पूर आलं की पहिला पाणी त्याच्या घरात, सगळं सामान गाड्या टेम्पोत भरा आणि गाव सोडून जावा. पैसेवाला असतोय तो काय करतोय, पहिल्या मजल्यात पार्किंग करतोय, गाडी बिडी लावायला, ट्रॅक्टर लावायला, आणि वरच्या मजल्यात राहतोय. म्हणजे पूर आला तर सामान घरात तेवढं कुलूप घातलं, पाहुण्याकडे जाऊन राहिला. गरीबानं काय करायचं? गरीबाला सामान सुमान घेऊन घर सोडावं लागतं. म्हणजे खेळ यांचा होतो, पण जीव गरीबाचा जातोय, लक्षात ठेवा. असं या कोल्हापूर जिल्ह्यातल्या, सांगली जिल्ह्यातल्या या सगळ्या गोरगरिबांच्या जीवनाशी खेळायचा उद्योग ही मंडळी करायला लागली. सांगली शहराला धोका निर्माण होणार आहे. आणि त्यामुळं आम्ही या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतोय, दुसरं काही कारण नाही. बरं, दुसरा रस्ता नाही अशातला भाग नाही. रस्ता अस्तित्वात असताना कशासाठी? हे सारे प्रश्न आपले आहेत. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर यापैकी कुणाकडेही नाही. गेला 1 महिना झाला मी सातत्यानं सांगतोय की हे 50,000 कोटी रुपये हरणार आहे. एकानं तरी त्याचा खुलासा केलाय का? मी जसं सविस्तर सांगतो तसं खुलासा करायला पाहिजे का नको? करत नाही. आणि आधी जे समर्थन करत होते, विरोध करत होते, आता गप्प का बसल्यात? त्यातला काय हिस्सा आपल्याकडे येतोय काय बघा. 12 जिल्हे, 12 जिल्ह्यातले खासदार, 12 जिल्ह्यातले आमदार, 12 जिल्ह्यातले असं विरोध करणारे लोक, या सगळ्यांची याच्यामध्ये वाटण्या असणार आहे. तिथले अधिकारी, मग ते मंत्री, अमुक तमुक. एक लक्षात ठेवा, शक्तीपीठ महामार्ग झाला, आपला समृद्धी महामार्ग झाला, ते फक्त 1 किलोमीटरचा खर्च 78 कोटी होता, तर आमदाराचा दर 50 कोटी निघाला. मग आता 107 कोटीला 1 किलोमीटर झाल्यावर आता आमदाराचा दर किती निघाला? हे सगळ्यांच्या स्वप्नात यायला लागले आता. पण त्यांचं स्वप्न होईल, आपलं काय? नुसता शेतकऱ्यांचं नाही, सामान्य माणसाचं नाही, जिल्ह्याचं अर्थकारण विचलित होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचं अर्थकारण, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्याच्या साखर कारखानदारीवर त्याचा अत्यंत वाईट परिणाम होणार आहे. जवळपास 20% ऊसाचं उत्पादन घटणार आहे महापुरामुळे. 20% जर ऊसाचं उत्पादन घटलं तर हे कारखाने कसं चालवणार आहेत? सगळ्यांनी आपल्या कारखान्याचं एक्सपान्शन करून ठेवलेलं आहे. यावर्षी 3 महिने सुद्धा कारखाने चालले नाही, 86 दिवस चालले. या कारखान्यांचं काय करणार आहे? या कारखान्यामध्ये रोजगार करणाऱ्या कामगारांचं, ज्यांना रोजगार मिळतो त्या कामगारांचं काय? वाहनवाल्यांचं काय? म्हणजे एकूणच जिल्ह्याच्या अर्थकारणावर याचा विपरीत परिणाम होणार आहे. पण मला सांगा, काही मूठभर लोकांना पैसा कमावता यावा म्हणून ढिगभर लोकांना खड्ड्यात घालणारा असा हा मोहम्मद तुघलकी निर्णय कोण आणि कोणासाठी घ्यायला लागलाय, हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे. मोहम्मद तुघलक नावाचा एक राजा होता आपल्या भारतात.
माहिती असेल तुम्हाला ऐकून. या मोहम्मद तुघलकानं एकदा काय ठरवलं की आपली राजधानी आग्र्यातनं उचलायची आणि खुलताबादला म्हणजे औरंगाबादला आणायची. त्याला फरमान सोडलं. सगळी माणसं जनावरं हे ते सगळी या लागली इकडे खुलताबादला. पण राजाला विचारायचं कोण. आणि असं करता करता माणसं प्रवासात मेली, घोडी मेली, हत्ती मेले, सगळं झालं. जेमतेम 25% लोक औरंगाबादपर्यंत पोहोचले आणि तिथं पडला दुष्काळ. प्यायला पाणी नाही. त्यातली बरीचशी मेली. परत राजधानी उचलला आणि आग्र्याला घेऊन गेला. त्याला म्हणायचं मोहम्मद तुघलक. ही मोहम्मद तुघलकांची अवलाद. असला शक्तीपीठ रस्ता बांधायला म्हणजे कुणासाठी. अरे एका तरी भक्तांना तुमच्याकडे मागणी केली का. आम्हाला तुळजापूरला जाताना त्रास वाढलाय, नवीन रस्ता बांधा. पंढरपूरला जाताना आम्ही 4-4 तास रस्त्यात ट्रॅफिक जाम मध्ये अडका लागलोय, नवीन रस्ता करा. कशासाठी करायला नाही. जे मागायला त्यांना द्या की. तिकडे दुष्काळी भागातले लोक त्यांना पाणी पाहिजे झालंय. आमच्याकडे महापूर यायला लागलाय. ते जुलै महिन्यामधला महापुराचं पाणी तिकडे नाही की. त्याला काय 1 लाख कोटी खर्च करा. तुम्हाला कोण विचारलंय काय. त्यातही पैसा खायला मिळेल की. किंवा आमची पुरातनं तरी सुटका होईल. पण ते नाही करणार. त्यांना पैसा खाण्याचा सगळ्यात सोपा सुटसुटीत मार्ग म्हणजे रस्ता करणे. आणि म्हणून हे जर का अशा पद्धतीने करत असतील आणि हे सगळं आपल्याला माहिती असताना जर आपण त्यांना काही बोलणार नसू तर काळ आपल्याला माफ करणार नाही. पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. लक्षात ठेवा. वेळ निघून गेल्यानंतर मग आपल्याला या सगळ्या गोष्टीचं महत्व कळायला लागतंय. नदीच्या प्रवाहामध्ये जर का अडथळे आणले तर पुराचा धोका तयार होतो. आपल्या जुन्या जाणत्या लोकांना विचारा. पूर का आता यायला लागलाय का हो. इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा प्रचंड असे महापूर येत होते. माझ्या माहितीप्रमाणे 1912ला तर सगळ्यात मोठा महापूर आलेला होता शतकातला. पण त्या महापुरात सुद्धा कोल्हापूरच्या कलेक्टर ऑफिसमध्ये पाणी शिरलेलं नव्हतं. मग 19ला काय गेलं. 21ला काय गेलं. याचं कारण पुणे बेंगलोर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्या मार्गात शिरोलीपासून उचगाव पर्यंत जो काय प्रचंड मोठा बंधारा घातला गेला. त्यामुळे त्या पंचगंगेच्या पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला आणि कोल्हापूर शहर पाण्यामध्ये जायला लागलं. प्रयाग चिखली पाण्यामध्ये जायला लागली. तसं आता मला वाटतं की इथं तर मला वाटतं की कागल, राधानगरी आणि भोदरगडमध्ये म्हणून काहीतरी 4-5 पूल होणार आहेत. त्या पुलांचे भराव आणि त्या भरावामुळे तुंबणारं पाणी याचा विचार केला तर आपली अवस्था काय होईल याचा विचार करा. 2005ला ज्यावेळी महापूर आला त्यावेळी नेमका महापूर का आला याची चर्चा सुरू झाली. त्यावेळी लक्षात आलं कृष्णा नदीवर मांजरीवर एक पूल आहे दक्षिणोत्तर. आणि या मांजरीच्या पुलामुळे कोल्हापूरपर्यंत पाण्याचा तुंब पंचगंगेला आला आणि कराडपर्यंत कृष्णेला गेला. का तर कर्नाटकनं काय केलं तर भराव टाकून नुसतं नदीपुरता जेवढा पाणी जायला मार्ग सोडलेला होता. आणि आजही त्यामुळं तो पूल आजही महापुराला कारणीभूत ठरायला लागलेला आहे. मग मला सांगा की त्या पुलामुळे जर का इथंपर्यंत कोल्हापूरपर्यंत पाणी तुंबत असेल तर मग या दूधगंगा नदीवर, वेदगंगा नदीवर, हिरण्यकेशी नदीवर, तुमच्या पंचगंगेवर अशी जर का पुलं व्हायला लागली तर ते पाणी मागं कुठपर्यंत तुंबल याचा नुसता विचार करा. इतकी वाईट अवस्था आपली महापुरामुळे होणार आहे. आणि मग हे सगळं आपल्याला परवडण्यासारखं नाही आहे. आणि म्हणून याला आपली शेती जे आपण बारमाही बागायती करतो ते मग आपल्याला नुसतं रब्बीची पिकं घ्यायला लागतील त्या पूरपट्ट्यामध्ये. किती नुकसान होईल. ऊसासारखं पीक सोडून द्यावं लागेल.
सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये एक खरीपाचं कुठलं तरी पीक घ्यावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी जनावरांना किती ठिकाणी जनावरांचं स्थलांतर करणार महापूर काळात. आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला हा शक्तीपीठ महामार्ग परवडण्यासारखा नाही आहे. म्हणून त्याला आपण विरोध केला पाहिजे. जे लोक याच लोकांची मतं घेऊन निवडून जात असतील, मग ते भले विरोधी पक्षात असोत किंवा सत्तेत असोत, ते जर तोंड उघडणार नसतील तर त्यांच्या छताडावर पाय ठेवून तुम्हाला त्याचा जाब विचारावा लागेल. तुम्हाला मत आम्ही कशासाठी दिलं? तुम्ही 2,000 रुपये दिला म्हणून आम्ही काही बोलायचं नाही असं म्हणून चालणार नाही. 2-3 हजार काहीतरी दिले ते मताला, पण तेवढ्याच मिंद्यात राहायचं काही कारण नाही. लोकप्रतिनिधींना सुद्धा याचा जाब विचारावा लागेल. हे जर आमच्यावर येणार नसतील तर मग हे वळू कशासाठी पोचायचे? आमच्या अडचणीच्या काळात, आमच्या संकटाच्या काळात जर हे आमच्यावर येणार नसतील तर हे वळू पोचायचं कारणच काय? त्याचं उत्तर तुम्ही शोधायचं आणि त्याचा प्रश्नही तुम्हीच विचारायचा. नाहीतर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. मी तुम्हाला शब्द देतो, ही लढाई मी शेवटपर्यंत घेऊन जाणार आहे. अनेकांना मी अनुत्तरित करतो, निरुत्तर करतो, तोंडावर प्रश्न विचारतो, त्यांचा पैसा खाण्याच्या मार्गात आडवा येतो. म्हणून त्यांनी कितीही कटकारस्थाने करून मला इथंच बसवलं असलं तरी सुद्धा जोपर्यंत माझी ही जीभ चालते, जोपर्यंत माझं शरीर चालतं, तोपर्यंत त्यांना मी सुखानं जगून देणार नाही, एवढं मात्र तुम्हाला खात्री नसतो. कारण मी तुमच्या बाजूचा आहे आणि मी कालही तुमच्या बाजूचा होतो, कारण तुमच्यातनं उठून मी इथं आलेलो आहे आणि मी ते माझे जुने दिवस अजूनही विसरलेलो नाही. म्हणून मी तुमच्या बरोबर आहे आणि त्यासाठी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, कड्यावर तुमच्यातले काही असतील ते भांडणं काय विसरा, परंतु आपला जिल्हा वाचवायचा आहे, आपला तालुका वाचवायचा आहे, आपला शेतकरी वाचवायचा आहे, गरीब माणूस वाचवायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्या सरकारला आपण कर देऊन तिजोरीत पैसा भरतो त्या तिजोरीतला पैसा वाचवायचा आहे. 86,000 कोटी वाचवायचा आहे. नाहीतर आणि यांना भ्रष्टाचार झाला हो, ते 86,000 कोटी संपलं तर आणि नवीन काहीतरी काढतील, नवीन कर लावतील आपल्यावर. यांची भूक संपणार नाही. यांना किती पैसा खायला घातला तरी यांची भूक संपणार नाही. त्यासाठी आपल्याला लढाई करायची आहे. ही एकट्या दुकट्याची नाही आहे लढाई. जमीन जाणार आहे त्याचीच लढाई नाही, महापुरानं बाधित होणार आहे त्याचीच लढाई नाही आहे. ही सगळ्यांची लढाई आहे आणि म्हणून सगळ्यांनी मिळून याला तोड दिलं पाहिजे आणि म्हणून एकत्रित घेऊन आपण हा लढा पुढे घेऊन जाऊया. आणि जोपर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत मागं हटायचं नाही. एवढंच सांगतो, इथंच सांगतो. धन्यवाद. दक्कन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती. फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन. दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार. आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे. आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने. दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग. आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर 97 66 24 90 71 वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी. तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा.